रेल्वे ग्रुप डी ची ही प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे. यामध्ये आपण जी.के. आणि सायन्सचे यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांची तुम्हाला उत्तर माहीत असतील तर कमेंट करा. त्यामुळे तुमचे मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव होऊन जाईल. आणि याची PDF हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा. तुम्हाला तिथे याची PDF मिळेल. प्रश्न क्रमांक 1 आहे. भारतीय घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटनेचा मसुदा तयार करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. भारताची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली. प्रश्न क्रमांक 3. भारतामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? भारतामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गोडविन ऑस्टिन K2 यालाच म्हटलं जातं. हे सर्वात उंच शिखर आहे. आणि जगातील सर्वात उंच शिखर जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला कंचनगंगा हे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वी एकदा सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? पृथ्वीला एक फेरी सूर्याभोवती पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 365 दिवस सुमारे लागले जातात. प्रश्न क्रमांक 5 आहे. भारतीय रेल्वेचा जनक कोणाला मानले जाते? भारतीय रेल्वेचा जनक कोणाला मानले जाते? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंद्र. प्रश्न क्रमांक 7 आहे. सूर्याचा ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? सूर्याचा ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूक्लिअर फ्युजन. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फ्युजन यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण की दोन्ही शब्द जे आहेत ते सारखे वाटतात. तर सूर्याचा ऊर्जेचा स्रोत जो आहे तो न्यूक्लिअर फ्युजन आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाही आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे. काचेच्या माध्यमातून प्रकाश सरळ जातो हे कोणत्या गुणधर्मामुळे होते? काचेच्या माध्यमातून प्रकाश सरळ जातो हे कोणत्या गुणधर्मामुळे होते? याचं उत्तर आहे प्रकाशाचं अपवर्तन. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. पाण्याचा शुद्ध रूपात चव कशी असते? पाण्यात जे शुद्ध रूप आहे, एकदम क्लीन रूप जे आहे, त्यामध्ये पाण्याची चव कशी असते? याचं उत्तर आहे चवहीन. पाणी हे चवहीन असतं, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 10. हायड्रोजनच्या अणुकेंद्रकात किती प्रोटॉन असतात? हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये किती प्रोटॉन असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फक्त एकच प्रोटॉन हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये असतो. जवळजवळ संपूर्ण सूर्यप्रकाश परावर्तित करणारे ग्रह कोणते? जवळजवळ संपूर्ण सूर्यप्रकाश परावर्तित करणारे ग्रह कोणते? याचं उत्तर आहे शुक्र. शुक्र हा ग्रह जो आहे तो संपूर्ण सूर्याचा प्रकाश जो आहे तो परावर्तित करतो. कोणताही थोडा सुद्धा प्रकाश तो ऍब्सॉर्ब करत नाही. प्रश्न क्रमांक 12. मानवाच्या शरीरात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य कोणते? मानवाच्या शरीरामध्ये सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14. घटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? घटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? याचं उत्तर आहे लोकशाही. पर्याय क्रमांक बी.
प्रश्न क्रमांक 15. मनुष्याचे हृदय एका मिनिटात सरासरी किती वेळा धडधडते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 60 ते 100 वेळा. तर आजचे क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. हे क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेल्वे भरतीचे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांशी शेअर करा.